नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय आपल्या इंग्रजी टेक्स्टबुकमधील पहिली पोयम अ टीनएजर प्रेयर. त्याचं ॲप्रिसिएशन पुढीलप्रमाणे. बघा, असा प्रश्न विचारतात आपल्याला, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ दिस पोयम विथ दी हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. 5 गुणांचा प्रश्न आहे. 5 पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. मी इथं जास्त लिहून दिलेलं आहे. बघा, टायटलमध्ये आपल्याला तिथं पोयम दिलेलीच असते. त्याचं टायटल बघून लिहायचं, अ टीनेजर प्रेयर, किंवा त्या टायटलचं मिनिंग घेतो आहे आपण. द टायटल ऑफ दी पोयम इज अ क्वाईट सिम्पल अँड स्ट्रेंथ. पोएट आहेत. दी पोएट ऑफ दी पोयम इज जे मॉर्स. थीम किंवा सेंट्रल आयडिया. बघा, द थीम ऑफ दी पोयम इज अ टीनेजर अबाउट अ making the right decision and the responsibility of a choose falls fully of him or her. The poem recognizes the need to pray for God help and guidance. Okay, so rhyme scheme आहे A B C B. Then figure of speech in this poem, the figure of speech, apostrophe and repetition. ओके, सो स्पेशल फीचर आहे, दिस इज अ शॉर्ट बट क्वाईट वेल स्ट्रक्चर्ड पोयम. फेवराईट लाईन मग तुम्ही कोणतीही तुमचे चूज करून लिहू शकता. मला आवडलेली आहे, आय कॅन चूज टू टेक अ ग्रेट डिस्ट्रिक्ट. दिस लाईन इज अ व्हेरी क्लिअरली कन्वे द प्रॉब्लेम फेस्ड बाय दी एव्हरी टीनेजर्स. And why I like the poem? Because I like the poem for its a clear important message. Okay, I can very well realize in this the poem very relevant messages. Okay, धन्यवाद.